आषाढ कृष्ण द्वितीया आज सुरुवात होते ते अशून्य शयन व्रताला। अशून्य शयन याचा अर्थ आहे एकटे न निजणं। चातुर्मासातलं हे एक फार उत्तम व्रत आहे। आपल्याकडे नेहमीच स्त्रिया नवऱ्यासाठी काही ना काहीतरी व्रतवैकल्य करत असतात, परंतु हे खास करून पुरुष मंडळींसाठी आहे, बायकोच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मांतरीच्या सहवासासाठी हे व्रत केलं जातं। शिवशयनी एकादशीपासून संपूर्ण चातुर्मास लक्ष्मीनारायण एकत्र शयन करतात आणि त्यांच्याचप्रमाणे प्रत्येक दाम्पत्याला, विवाहित जोडप्याला एकत्र शयन करण्याचा अवसर कायम जन्मोजन्मांतरी लाभो, म्हणजेच त्यांच्यातील जवळीक ही नेहमी अबाधित राहो अशी भावना या व्रताद्वारे व्यक्त केली जाते। लक्ष्मीनारायणाला समर्पित असं हे व्रत जरी असलं तरी याचा साक्षीदार आहे तो चंद्रमा। तेव्हा व्रताच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य वाहण्याची पद्धत आहे, अगदी करवा चौथ प्रमाणे। तेव्हा या व्रताला पुरुषांचं करवा चौथ म्हटलं तरी सुद्धा चालेल। व्रताची सांगता मार्गशीर्ष कृष्ण द्वितीयेला होते आणि उद्यापन मार्गशीर्ष कृष्ण तृतीयेला केलं जातं। त्याबद्दलचा सविस्तर ब्लॉग मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे। त्या जवळच्यासाठी व्रत उपवास ठेवणं हे त्याच्यासाठी एखादं महागडं गिफ्ट किंवा प्रेझेंट देण्यापेक्षा सुद्धा मौल्यवान ठरू शकतं। आणि बघा, आपल्या सनातन प्रथा, आपला सनातन धर्म कसा या भावनिक तत्वाचा नेहमीच पुरस्कार करत आलेला आहे।